शेजाल जवळपास दीड तासापर्यंत हा युक्तिवाद दोन्ही गटाकडनं केला गेला. 6 आठवड्यांनी या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत एका वाक्यात सांगायचं तर अजित पवार यांना दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. सिद्धार्थ शिंदे आहेत सुप्रीम कोर्टाचे वकील माझ्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आजच्या सुनावणीमध्ये काय झालं, दोन्हीकडचे महत्त्वाचे युक्तिवाद नेमकं काय होते? बघा, मागच्या तारखेला पवार साहेबांनी ॲप्लिकेशन केलं होतं, एक अंतरिम अर्ज केला होता की हे माझा फोटो वापरतायत. त्यावर कोर्टाने अजितदादांना सांगितलं होतं, तुम्ही आम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्या आणि त्याच्यात हमी द्या की तुम्ही माझा फोटो वापरणार नाही. तसं प्रतिज्ञापत्र आणि हमी अजितदादांच्या वतीने आज देण्यात आलं. आणि आता तुर्तास तरी अजितदादा हे घड्याळ वापरू शकतील. आणि तुतारी हे चिन्ह पण अजितदादांनाच, पवार साहेबांना आणि पवार साहेब हे तुतारी चिन्ह लोकसभा आणि विधानसभेपर्यंत वापरू शकतील. आणि पुढे एक मिनिट, मला नीट, पुढे लोकसभा आणि विधानसभेसाठी ते वापरू शकतील. आणि आता पुढे अजितदादांना दरवेळेस जेव्हा ते घड्याळ वापरतील, घड्याळ चिन्ह हे वापरतील, त्यावेळेस त्यांना सांगावं लागेल, जाहिरातीमध्ये किंवा लिहावं लागेल की घड्याळ चिन्ह हे मला कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंतच मी घड्याळ हे चिन्ह वापरणार आहे. सिंघवींचा आज प्रयत्न काय होता की घड्याळ पण चिन्ह, पवारसाहेबांचा प्रयत्न होता की घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडून काढून घ्यावं, कारण घड्याळ हे चिन्ह रुजलेलं आहे महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात लोक घड्याळ म्हणजे NCP असं म्हणतात. पण तो प्रयत्न थोडा फोल ठरला. कोर्ट म्हणला आता खूप उशीर झालेला आहे, इलेक्शन कमिशननी ऑर्डर दिलेली आहे, आम्ही हे पलटवू शकतो, पण त्याला अजून काही महिने वेळ आहे. 6 आठवड्यानंतर परत हे मॅटर ऐकलं जाईल. तुर्तास तुम्ही इलेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करा. आणि सुनील तटकरे यांना पण सांगण्यात आलं आहे, राज्य अध्यक्ष NCPच्या, की तुम्ही पण जाहिरात काढा आणि सांगा की आम्ही फोटो वापरणार नाही आहे. सगळ्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आणि पूर्ण देशात पण अजित पवारांना सांगण्यात आलं आहे की तुम्ही घड्याळ हे वापरू शकता, पण त्या जाहिरातीत असं लिहा की त्याच्यात हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे आणि आम्ही फक्त कोर्टाने जोपर्यंत सांगताय तोपर्यंतच हे चिन्ह आम्ही वापरणार आहे. पण तुर्तास तरी लोकसभेसाठी तरी अजितदादा हे घड्याळावर लढतील आणि पवारसाहेब हे तुतारी चिन्हावर. निलेश लंकेंच्या एका केसचा उल्लेख केला गेला, सोबत छगन भुजबळांच्या वक्तव्याचा दाखला दिला गेला. निलेश लंकेंचा तो नेमका रेफरन्स काय होता? मागच्या वेळेस काय होतं, सिंघवींनी पवारसाहेबांच्या वतीने एक फोटो दाखवला होता निलेश लंकेंचा, एक 15 दिवसापूर्वी की 8 दिवसापूर्वी, की हे पवारसाहेबांचा फोटो वापरतायत. तर रोहतगींचं म्हणणं होतं की हे जे आमदार आहेत ते आता म्हणजे पवारसाहेबांकडेच गेलेले आहेत. तर सिंघवींचं म्हणणं होतं अजून ते आमच्याकडे आलेले नाही आहेत, फक्त एका प्रकाशनासाठी, पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस ते पवारसाहेबांच्या जवळ बसले होते. तर थोडी अशी खडाजंगी त्याच्यावरून झाली आणि मग थोडी बाचाबाची अशी झाली. पण आज बघा, फक्त सिंघवी हे पवारसाहेबांकडून होते, पण अजितदादांनी पूर्ण खबरदारी घेतली होती. त्यांच्या वतीने मुकुल रोहतगी, मनिंदर सिंग, सिद्धार्थ भटनागर, नीरज किशन कौल हे सगळे वकील होते. त्यामुळे त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. पवारसाहेबांचा जो प्रयत्न होता की घड्याळ हे चिन्हच काढून घेण्यात यावं अजितदादांकडून, तो काही प्रमाणात फोल ठरला आहे. कारण हे चिन्ह अजितदादा कोर्टाचा मुख्य निकाल येईपर्यंत तरी वापरू शकतात आणि तो काही निकाल लवकर काही येत नाही. परिशिष्ट 10चा देखील आजच्या सुनावणीमध्ये उल्लेख केला गेला. सर, ते नेमकं काय होतं? कोर्टाने विचारलं होतं की कोणत्या बेसिसवर इलेक्शन कमिशननी नुसता आमदार खासदारांच्या आणि विधान परिषद सदस्यांच्या बळावरच हा पक्ष अजितदादांना दिला. तर त्यावेळी रोहतगींचं म्हणणं होतं की त्या पक्षाची घटना, ऑर्गनायझेशन, इलेक्शन्स वगैरे जे आहेत त्याच्यात इलेक्शन कमिशन कन्क्लुजनला येऊ शकलं नाही. त्यामुळे कोणाचे आमदार खासदार जास्त आहेत त्याच्यावरच इलेक्शन कमिशननी ते निर्णय दिलेला आहे. आणि शेवटी इलेक्शन कमिशनचा हा निर्णय सुप्रीम कोर्ट उलटू शकतं. जे जेव्हा होईल तेव्हा होईल तो निर्णय. मुकुल रोहतगींचं एक युक्तिवादादरम्यान असं म्हणणं होतं की आता तुतारी वाजवणारा माणूस हेच तुमचं चिन्ह. त्याच्यावरती सिंघवींनी देखील एक कमेंट केली आणि एक टिप्पणी केली होती, म्हणजे आणि शिवाजी महाराजांचा एक रेफरन्स दिला गेला. तो ते नेमकं कोर्टामध्ये काय झालं होतं? रोहतगी फक्त म्हणले आता तुतारी वाजवणारा माणूस तुम्ही आता तुतारी वाजवत बसा, असं लाईटर मोडमध्ये. तर सिंघवींचं म्हणणं होतं की हे शिवाजी महाराजांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ही तुतारी ही वापरण्यात आलेली आहे आणि ते एक सिंबल आहे महाराष्ट्रात. तर ते फक्त अशी थोडीफार खडाजंगी झाली, दुसरं काय त्याच्यात महत्त्वाचं असं काय नाही. महत्त्वाचं हेच आहे की आता अजितदादा हे घड्याळ वापरू शकतात. पवारसाहेबांचा प्रयत्न होता की अजितदादांना हे चिन्ह मिळू नाही, पण तो काही सक्सेसफुल झालेला नाहीये. आणि तुतारी हे चिन्ह पण आता पवारसाहेबांना हे प्रोव्हिजनल चिन्ह इलेक्शन कमिशनला सांगितलं की तुम्ही हे त्यांना देण्यात यावं आणि कुठलाही अपक्ष उमेदवार किंवा कोणीही तुतारी वापरू शकणार नाही. फक्त शरद पवार, NCP शरदचंद्र पवार हेच तुतारी हे चिन्ह वापरू शकतील. सर, एक कोर्टाच्या निवडणूक आयोगानं जो विधानसभेतील संख्याबळाच्या आधारावरती अजित पवारांना
पक्ष देण्याचा निर्णय घेतला होता, त्याच्यावरती देखील एक प्रश्न कोर्टाने विचारला तेच होता. कोर्टाने विचारलं ना की फक्त याच्यावरती रोहतगिरी सांगितलं की पक्ष घटना आणि ऑर्गनायझेशनल इलेक्शन्सवर प्रश्नचिन्ह होते, त्यामुळं फक्त आमदार खासदारांच्या बळावर हे दिलं गेलेलं आहे आणि इलेक्शन कमिशनला ते करण्याचा हक्क आहे. म्हणजे एक प्रकारे अजित पवारांना जे खूप मोठा दिलासा आहे असं म्हणता येईल. दिलासा असं म्हणता येईल, कारण पवार साहेबांचं जे ॲप्लिकेशन होतं की घड्याळच यांच्याकडून काढून घेण्यात यावं, ते काय कोर्टाने मान्य केलं नाही. त्यामुळे अजितदादा हे आता घड्याळावरच लढतील कोर्टाची मुख्य ऑर्डर येईपर्यंत. त्या ऑर्डरला काही महिने पण लागू शकतात आणि पवारसाहेब यांना तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे आणि इलेक्शन कमिशनला सांगितण्यात आलेलं आहे की पवार साहेबांना आणि त्यांच्या पक्षाला सगळ्या बैठकांना तुम्ही बोलवा. एक शेवटचा प्रश्न सर, म्हणजे या प्रकरणाची सुनावणी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर होईल असं एक प्रकारे म्हणता येईल का? कारण आता निवडणुका समोर आलेल्या 6 आठवड्यांचा जर कालावधी आपण बघितला तर आता त्याच्यात काही हे नाहीये. आता हे चिन्ह आहेत तसेच वापरले जातील. अजितदादा हे घड्याळ वापरतील, पवारसाहेब हे तुतारी वापरतील. पुढची सुनावणी 6 आठवड्यानंतर आहे. 6 आठवडे नावापुरता आहे, त्याच्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे आहेत, तर एखाद्या वेळेस जुलै ऑगस्टमध्ये पण पुढची सुनावणी होऊ शकते आणि अंतिम निकाल तो येईल, त्याला काही वेळ लागेल. तोपर्यंत तरी आहेत तसेच चिन्ह हे वापरले जातील. निश्चितच हे सिद्धार्थ शिंदे होते आणि त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं हे सगळं सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की 6 आठवड्यांनी जर ही सुनावणी होणार असली तरी आगामी काळामध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि उन्हाळ्याची सुट्टी यामुळं जून जुलैमध्येच या प्रकरणाची पुढील सुनावणी होऊ शकते. त्यामुळं बघावं लागणार आहे की त्या सुनावणीच्या वेळी काय होतं. सध्या तरी घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याकडेच राहील, तर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवार यांच्या पक्षाकडे राहणार आहे. त्यामुळं पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.